नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि रेशन दुकानांमधून होणाऱ्या धान्याच्या अपहाराला लगाम घालण्यासाठी राज्य शासनानं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. राज्यातील सर्व रेशन दुकानांना बायोमेट्रिक ई-पॉज मशीनसोबतच इलेक्ट्रॉनिक वजन काटे जोडण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनाही धान्याचं वितरण योग्य प्रकारे होतंय किंवा नाही हे कळणं सोपं होणार आहे. शासनाने या प्रकल्पासाठी सुमारे 62 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत लाभार्थ्यांची फसवणूक थांबवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं 9 फेब्रुवारी रोजी या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. या उपकरणांची खरेदी राज्य शासनाच्या अधिकृत ई-निविदा पोर्टलद्वारे केली जाणार असून त्यासाठी आवश्यक अटी आणि शर्ती निश्चित करण्यात आल्यात. राष्ट्रीय नियमनाअंतर्गत अन्न सुरक्षा लाभार्थ्यांची फसवणूक थांबवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दुर्गम भागातील रेशन दुकानदारांमध्ये ही यंत्रणा सर्वात अधिक आणि लवकर कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे रेशनिंग व्यवस्थेतील मानवी हस्तक्षेप कमी होऊन डिजिटल मोजणीनुसार वितरण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या मान्यतेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन निर्णयामुळे आता रेशन वाटप प्रक्रियेमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या वाटणीचं धान्य पूर्णपणे मिळणार आहे. दरम्यान सर्व जिल्ह्यांमध्ये याबाबत लवकरच कार्यवाही आता सुरू करण्यात येणार आहे. सध्या रेशन दुकानदारांमध्ये ई-पॉज मशीनद्वारे लाभार्थ्यांचं बायोमेट्रिक ओळख पटवून धान्य वितरण केलं जातं. परंतु आता नवीन प्रणालीनुसार इलेक्ट्रॉनिक वजन काटा थेट ई-पॉज मशीनला जोडला जाणार आहे. यामुळे वजनामध्ये अचूकता येईल आणि लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं पूर्ण धान्य पारदर्शक पद्धतीनं मिळणं सोपं होईल. या उपकरणांची खरेदी राज्य शासनाच्या अधिकृत ई-निविदा पोर्टलद्वारे केली जाणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता रेशन दुकानदारांसाठी आणि जे रेशन वापरतात त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे आता रेशनिंगच्या दुकानामध्ये जी काही फसवणूक होत असते तर ती आता कमीत कमी होईल किंवा पूर्णपणे बंद होईल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.